सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार 3 सप्टेंबर रोजी 7 पायरी इंद्रप्रस्थ हॉल इथं देवगड पंचायत समितीच्या वतीनं जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे। ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय नामदार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांनी देवगड येथे सभापती आणि उपसभापती यांना दौऱ्याच्या दरम्यान सूचना करण्यात आल्या की आपण गणेश उत्सव निमित्ताने नागरिकांच्या विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण जनतेची संवाद साधून एक जनता दरबार घेण्यात यावा। त्याप्रमाणे साहेबांच्या सूचनेनुसार 3 सप्टेंबर 2026 रोजी ठीक 10 वाजता इंद्रप्रस्थ हॉल 7 पायरी जामसंडे येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आलेले आहे। ह्या जनता दरबारमध्ये प्रामुख्याने नागरिकांना वेळोवेळी ज्या समस्या येतात अशी जी खाती आहेत, प्रामुख्याने ST महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, तसेच आरोग्य विभाग व इतर जी खाती आहेत ह्या खात्या प्रमुखांना सूचना करण्यात आलेल्या आहे। आणि प्रामुख्याने ही जी 4 खाती आहेत ह्या 4 खात्यांशी जे विषय आहेत, प्रामुख्याने ST महामंडळ ज्या ज्या गावामध्ये ST जातात तिथे जी समस्या निर्माण होते त्या संदर्भात जनतेची म्हणणं काय आहे त्यानुसार तिथे ST महामंडळाला तात्काळ त्या ज्या सूचना असतील त्याचं पालन करायला लावणे। त्याचप्रमाणे महावितरण कंपनी या चतुर्थीचा हा कोकणातला मोठा सण आहे आणि या सणाच्या दिवसामध्ये कुठेही लाईटीचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून महावितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांना जो वेळोवेळी त्रास होतो त्या संदर्भात ज्या सूचना असतील त्या सूचनेचं त्याच ठिकाणी जनता दरबारमध्ये आपण जास्तीत जास्त नागरिकांच्या प्रश्नांना मार्ग जो आहे तो मार्ग आपण ताबडतोब म्हणजे ST महामंडळ असू दे, महावितरण कंपनी असू दे, सार्वजनिक बांधकाम असू दे, ह्या प्रमुख जी खाती आहेत ह्या खात्यांचे जे काही विषय असतील ह्या ग्रामस्थांचे त्या ग्रामस्थांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचं काम ह्या जनता दरबारमध्ये आपण जास्तीत जास्त करणार आहोत। आणि ह्यासाठी सन्माननीय ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांनी सूचना दिल्याप्रमाणे संबंधित साहेबांचे जे खात्याचे प्रमुख आहेत तेही या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत। त्यामुळे ह्या संपूर्ण देवगड तालुक्यातील मी जनतेला आवाहन करतो की आपल्या ज्या समस्या असतील त्या आपण घेऊन ठीक दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आपण उपस्थित राहून तसेच माझे या जिल्हा परिषदेचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, माझे सहकारी पंचायत समिती सदस्य, या देवगड तालुक्यातील सर्व सन्माननीय ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी आपणही या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि जनतेचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे।